50 खोके एकदम ओके. किती निधी दिला तरी गद्दारी स्वीकारत नाही. डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी केला अजित पवारांवर पलटवार. अनेक आमदार दरवाजे ठोठावत आहेत. माजी नगरसेवकांनाही 5 कोटीची ऑफर. ठाणे मुंब्र्यासाठी 50 कोटींचा निधी दिला, त्याबद्दल अजित पवार यांचे आभार मानतो. पण 50 कोटी देऊन तुम्ही जनतेला विकत घ्याल अशी अपेक्षा ठेवू नका. बारामतीला 1000 कोटींचा निधी दिला होता, मात्र बारामतीकरांनी गुर्मी उतरवली ना. जनता गद्दारी कधीच स्वीकारत नसते, हे ध्यानात ठेवा. अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस आमदार डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा समाचार घेतला. डॉक्टर जितेंद्र आव्हाड म्हणाले की आमच्याशी गद्दारी करून बाहेर पडल्यानंतर मी अजित पवार यांच्यावर तोफ डागली होती, त्यामुळे ते मला निधी देताना हात आखडता घेतील यात वादच नव्हता. याआधीही 3 वर्ष ते असेच वागत होते. आता माझ्याविरुद्ध ज्याला उभा करायचा आहे त्याच्या नावे हा निधी दिलेला आहे. एवढंच नाही तर आमच्या नगरसेवकांना 5 कोटीची ऑफरही दिली होती, पण एकही नगरसेवक त्यांच्याकडे गेला नाही. त्यामुळे आता 50 कोटी दिले आहेत. तसे पाहता ते 1000 कोटीही आणतील, पण ज्यांनी हा निधी आणलाय त्यांनी आपल्या वॉर्डातही बघावे. आपल्या वॉर्डातील स्लॉटर हाऊसच्या रस्त्याची काय अवस्था आहे हे त्यांनी पाहावे. सर्वात गमतीचा भाग म्हणजे आमदाराला निधी न देता जो माणूस आता नगरसेवकही नाही त्याला निधी दिला गेला आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात हे पहिल्यांदाच घडत आहे. याची जनता नोंद घेणारच आहे. कारण अजित पवारांसोबतच्या आमदारांना त्यांनी हजारो कोटींचा निधी दिला होता, तरीही ते लोकसभेच्या निवडणुकीत मागे पडले. म्हणूनच ते आता आमचे दार ठोठावत आहे. निधी देऊन मुंब्र्यातील जनता खुश होणार नाही, कारण येथील जनतेला विकास काय आहे हे चांगलेच माहीत आहे. आणि हा विकास त्यांना कोणी दाखवला हे देखील ते जाणतात. जनतेला गद्दारी कधीच रुचत नाही, त्यामुळे जनतेलाही माहीत आहे हा निधी का दिला आहे ते. मात्र अजित पवार हे किती कोत्या मानसिकतेचे आहेत हे आता स्पष्ट झाले आहे, असेही डॉक्टर जितेंद्र आव्हाड म्हणाले. करण्याचा प्रयत्न केला जातो. असे निधी देऊन वगैरे लोक खुश होत नसतात. लोकांना समजतं हा तात्पुरता व्हाईट वॉश आहे. या लोक कामं बघतात. हा जो समोरचा बायपास आहे ना, हा बायपास व्हायला, हा बायपास म्हणजे हा जो ब्रिज आहे त्याला मंजूर करायला विलासराव देशमुखांनी परमिशन दिली. ती आत्ता कुठे हळूहळू पूर्ण होते. तो पुढचा फ्लायओव्हर त्याला मंजुरी विलासराव देशमुखांनी दिली होती, तो आत्ता पूर्ण झाला. ही अशीच नाही कामं झाली. आज तुम्ही इथनं निघालात आणि तिथनं उतरलात की शिवी फाट्यापर्यंत फुल कॉन्क्रिटीकरण आहे. फुल कामं कशी करायची ते आम्हाला पण माहिती आहे. निधी कसा येतो तो पण आम्हाला माहिती आहे. निधी का दिला गेला आहे, स्पेशली का आमदाराला निधी नाही दिला. मी स्थानिक आमदार आहे. हे पहिल्यांदा घडलं महाराष्ट्राच्या राजकारणात. हे पहिल्यांदा घडलं की स्थानिक आमदाराला डावललं गेलं आणि जो साधा नगरसेवकही नाही त्याला निधी दिला गेला. ह्याच्यामागे काहीतरी राजकीय हेतू असेल. असे राजकीय हेतू मनात ठेवून जर मंत्री काम करणार असतील तर पुढच्या गव्हर्नमेंटमध्ये तेच होईल आणि 100% महाविकास आघाडीचं गव्हर्नमेंट येणार आहे. तर अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे आणि या अर्थसंकल्पीय अधिवेशनातून अनेक घोषणा होण्याची शक्यता. त्याच्यामध्ये मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना देखील होणार आहे. 1200 ते 1500 रुपये जे आहेत. तुम्ही एवढ्या योजना आणल्या, नरेंद्र मोदी साहेबांनी एवढ्या योजना आणल्या. अयोध्ये ठरले, अयोध्येत. आणि अयोध्येची आत्ताची बातमी ऐकली का की अयोध्येच्या सगळीकडनं पाणी गळतंय आणि पाल रामलल्लावर पण पाणी गळतंय. आम्हाला विषय वळवायचा नाही. काय कुठे गेलं तुमचं. आम्ही सॉलिड काम करतो. नो करप्शन. कुठे गेलं करप्शन. नो करप्शन. ज्यांनी अयोध्येचं मंदिर बांधलंय त्याला कराल का ब्लॅकलिस्ट. सगळीकडनं पाणी गळतंय आणि तिथल्या महंतांनी व्हिडिओ पाठवलाय. तर मुंबई सर पोर्शे संदर्भात अर्बन मुलाला जामीन मिळाला आहे. पोर्शे आता ही कोर्टाची प्रोसेस आहे, त्याच्यावर मी काय बोल. निधी वाटपावरून तुम्ही अनेक वेळा बोलला तर विरोधकांना निधी देखील दिला गेला होता. मात्र हो म्हणायचं, फक्त हो म्हणायचं. त्यांची सोच बदलली असती ना तर तुझ्या वॉर्डात म्हणजे ज्यांनी आता पत्रकार परिषद घेतली ना 5 मतं, 4 मतं, 2 मतं, मुंब्र्या मतं जी मतं पडली ते मराठी पट्ट्यात सुद्धा मशालाच मदत. इथे फक्त मुसलमानांनी दिली नाही आणि मुसलमानांनी मतं दिली. तर मग तुम्ही चंद्रपूरमध्ये का हारलात. तुम्ही गोंदियामध्ये का हारलात. तुम्ही नाशिकमध्ये का हारलात. तुम्ही दिंडोरीमध्ये का हारलात. असे अनेक मतदारसंघ दाखवतो जिथे 2%ही मुसलमान नाही. तुम्हाला खरं हरवलं
ते महाराष्ट्राच्या मतदारांनी ज्यांचं मराठी मातीवर प्रेम आहे, कारण का तुम्ही महाराष्ट्र विकलात, महाराष्ट्राची संस्कृती विकलीत, महाराष्ट्राचा संस्कार विकले. महाराष्ट्रामध्ये गद्दारी कधी चालत नाही. तुम्ही मराठी मातीशी गद्दारी करत होता. आला उद्योग द्या गुजरातला, आला उद्योग द्या गुजरातला, आणि आम्हाला इथे नोकऱ्या नाही आमच्या पोरांना, आणि तुम्ही सगळे उद्योग गुजरातला देता. मराठी माणूस वेडा नाही, मराठी माणूस सगळं ओळखून. सर, शेवटचा प्रश्न आहे. नजीबुल्ला असं म्हणालेले आहेत की 15 वर्ष आम्ही तुमच्यासोबत होतो, म्हणजे तुमच्यासोबत ते होते, मात्र त्यांनी खूप असे घोटाळे केलेले आहेत, आम्हाला खोट्या शब्दात दिलेल्या आहेत, मात्र आम्ही ते कंटाळून आम्ही बाहेर पडलेलो आहे. आता त्याची पोलखोल करू. त्यांना सांगा जी पोल करायची ती करा. जितेंद्र आव्हाड की खुली किताब आहे, खुली, किसी के पाप से नहीं डरता हो. कोणाचे काय फ्रॉड आहेत, कोणाचे काय आहेत, ते माझ्याकडे पण भरपूर आहेत, भरपूर. मी हे सगळे धंदे करत नाही आणि मला करायचे पण नाही. त्यांना माझं आव्हान आहे, चला पोलकोल करा. यातलं घाबरणारा हे नाही मी.